नमस्कार श्रोते हो. तर आज आपण पुन्हा एकदा डॉक्टर अशोक राणा यांच्याशी चर्चा करण्यासाठी जोडले गेलेलो आहोत. दिवाळी संबंधीची आपण माहिती जाणून घेत आहोत. काल आपण जैन, बौद्ध आणि शीख धर्मातील दिवाळी, त्याचं साजरीकरण, त्याचं स्वरूप या संबंधीची माहिती जाणून घेतली. तर आज सर आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. हा सर, तर आज आपण जाहीर केल्याप्रमाणे यक्षरात्री याबद्दल जाणून घेणार आहोत. तर यक्षरात्रीचा दिवाळीशी संबंध कसा, यक्षरात्री काय आहे, या संबंधीची माहिती थोडीशी जाणून घ्यायची होती. तर काय सांगता येईल सर? हो, तर यक्षरात्री हे दिवाळीचं सर्वात जुनं जे नाव आहे. यक्षरात्री हा जो शब्द आहे तो कामसूत्र या ग्रंथामध्ये पहिल्यांदा आलाय आणि हा जो ग्रंथ आहे तो वात्स्यायन नावाच्या एका ग्रंथकाराने लिहिला आहे. वात्स्यायन हा इसवी सनाच्या 3ऱ्या किंवा 4थ्या शतकात होऊन गेला. त्याचा कामसूत्र हा ग्रंथ कामशास्त्रावरील ग्रंथ म्हणून प्रसिद्ध आहे. पण त्यात इतर अनेक गोष्टी आणि कला याविषयीची माहिती आपल्याला आढळते. त्यामुळे भारताचा प्राचीन इतिहास म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो. तर त्याच्यामध्ये दिवाळीचा जो उल्लेख आहे तो यक्षरात्री असा आहे. म्हणून आपण या आजच्या एपिसोडचं नावच यक्षरात्री घेतलंय, कारण सर्वात जुना तो उल्लेख आहे. साधारणतः 3रं-4थं शतक म्हणून आतापासून 1700 वर्षापूर्वी, 1600-1700 वर्षांपूर्वी हा उल्लेख आढळतो. तर त्यांनी यक्षरात्र जे म्हटलं आहे ते आश्विनी अमावस्येला म्हटलं आहे. आणि त्यांनी या रात्री कोणकोणते उत्सव साजरे होतात, काय काय होतं त्याबद्दल विस्तृत माहिती दिली आहे. वात्स्यायन असं म्हणतो की या रात्रीला लोक उत्सव साजरा करतात, गोड पक्वान्न खातात आणि रात्री जुगार खेळतात. हे फार महत्वाचं आहे, कारण आजही दिवाळीला जुगार खेळण्याची पद्धत आहे. आणि त्यांनी असं म्हटलंय वात्स्यायनांनी की नागरिकांचा हा महत्वाचा उत्सव आहे. आता हा अतिशय महत्वाचा उल्लेख आहे आणि यक्ष शब्द या ठिकाणी आल्यामुळे यक्ष शब्दाविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. आपण यापूर्वी पाहिलं आहे की जैन धर्मामध्ये यक्षपूजेला अतिशय महत्वाचं स्थान आहे आणि वर्धमान महावीराचा उल्लेख सुद्धा जैन ग्रंथामध्ये यक्ष असाच आढळतो. महावीर ही उपाधी त्याला जी मिळाली त्याविषयी आपण पाहिलं होतं की यक्ष संस्कृतीमधून त्याला उपाधी मिळाली. आणि जैनांच्या हरिवंश पुराणात या सणाचा प्रारंभ कसा झाला त्याची कथा आली आहे. त्यानुसार आश्विनी अमावस्येला महावीर या शेवटच्या तीर्थंकरांचं निर्वाण झालं. त्यावेळी जे देव, राजे व भक्त उपस्थित होते त्यांनी महावीरांची पूजा करून दीपाराधना केली. जैनांनी ज्ञानदीप निर्वाणाला गेला आहे, आता आपण दिवे लावून प्रकाश कायम ठेवू असा विचार करून दीपावली या सणाचा प्रारंभ केला. तर अशा तऱ्हेने त्यांनी दीपावली शब्द हा तसा नंतरचा आहे. तर त्याला त्यांनी महावीरांच्या निर्वाण तिथीला त्यांनी वीर निर्वाण संवत असं म्हटलं आणि नवीन शक सुरू केला. हेमचंद्र नावाचा जो प्राकृत साहित्यिक आहे त्यांनी यक्षरात्री या शब्दाचं दीपालिका असं नाव ठेवलं आणि त्यामुळे दीपावली शब्द प्रचलित झाला. श्रीहर्ष एक फार मोठा संस्कृत नाटककार होऊन गेला. त्याच्या नागानंद नाटकात दीप प्रतिपदोत्सव या नावाने दीपावलीचा उल्लेख आहे. नीलमत पुराण नावाचं एक पुराण आहे, नीलमत पुराण. या पुराणामध्ये दीपमाला उत्सव असं नाव दिलेलं आढळतं. तर हा शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये इसवी सनाच्या 11व्या शतकात दिवाळी या अर्थाने श्रीपती भट्ट नावाचा एक मोठा इतिहासकार होऊन गेला आणि साहित्यिक होऊन गेला. ज्योतिष रत्नमाला नावाच्या ग्रंथात पहिल्यांदा दिवाळी हा शब्द वापरला. यशोधर नावाचा एक भाष्यकार आहे, त्यांनी वात्स्यायनाच्या कामसूत्रावरील भाष्यात यक्ष रात्री म्हणजे सुखरात्री होय असं सांगून यक्ष पूजा आणि द्यूत क्रीडा म्हणजे जुगारचा संबंध स्पष्ट केला. वराह पुराणात कार्तिक शुद्ध प्रतिपदेला यक्षपूजा होत असल्याचा उल्लेख येतो. या सर्व उल्लेखावरून दिवाळीचा यक्षपूजेशी असलेला संबंध स्पष्ट होतो. त्यामुळे यक्ष म्हणजे काय आणि त्यांची संस्कृती कशी होती हे आपण पाहिलं पाहिजे. खरं आहे सर. यक्ष या शब्दाबद्दल थोडंसं अजून काय सांगता येईल का सर? याक, जाक, असे जख हे शब्द कुठल्या भाषेतून आले किंवा यक्ष कुठल्या भाषेतून शब्द आला आणि देव, गंधर्व याच्याशी कसा संबंध वगैरे आहे
त्याबद्दल थोडं जाणून घ्यायचं होतं. आणि सर आपण म्हणजे जैनांची, बौद्धांची, शिखांची दिवाळी जाणून घेतली, हिंदूंची तर दिवाळी आहेच, पण वैदिक धर्मात, आर्य धर्मात कसं ती लोक कशी साजरी करत आली दिवाळी, म्हणजे तो धर्म इराणहून आला हे जाणून घेतलंय आपण, पण दिवाळीशी कसा संबंध आला त्याचं थोडंसं त्यांच्याशी संबंध काय सांग? मुळात हा दिवाळी सण हा शेतीशी संबंधित आहे. खरीपाचं पीक घरात आल्यानंतर जो काही आनंद होतो शेतकऱ्याला त्या प्रत्येक होणारा हा सण आहे. आणि आर्य लोक जे होते ते पशुपालक होते आणि पशुपालकांचा संबंध शेतीशी नाहीच असा नाही, पण त्यांच्यामध्ये दिवाळी नावाचा सण असल्याचा उल्लेख वैदिक ग्रंथामध्ये कुठेही आढळत नाही. पण या यक्ष या शब्दाचा आपण उल्लेख केला तर तो शब्द मात्र संस्कृत भाषेत आहे आणि त्याचा सरळ सरळ अर्थ पूजा करणारे असा होता. आणि भाषा वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की मूळ तो संस्कृत शब्द नसावा. हा आर्यपूर्व निषाद भाषेतला आहे. निषाद भाषा म्हणजे द्रविडांची भाषा, आदी द्रविड ज्याला म्हटलंय. तर प्राकृत भाषेमध्ये तो आला यक्ष या नावाने. जख, जाप, यक, यस्क असे त्याचे उच्चार आहेत आणि त्या सगळ्यांचाच अर्थ ज्ञानवान असा होतो. म्हणजे प्राकृत भाषेमध्ये यक्ष शब्दाचा अर्थ ज्ञानवान होतो. आणि यक्षाचे जे शत्रू होते, यक्ष संस्कृती ही भारतातली मूळ संस्कृती आणि आर्य संस्कृती बाहेरून आलेल्या लोकांची संस्कृती. म्हणून आर्यांच्या सर्व ग्रंथांमध्ये, विशेषतः वैदिक ग्रंथांमध्ये यक्षांबद्दल विकृत वर्णन आहे. म्हणजे कधी चांगलं म्हटलंय, कधी वाईट म्हटलंय. तसं आता आपल्याकडे यक्षांचा राजा कुबेर होता. तर कुबेर हा पोट सुटलेला श्रीमंत, जे आपल्याकडे मारवाडी किंवा व्यापारी लोक जसे असतात बसले एका ठिकाणी, त्यामुळे त्यांचं पोट सुटलं असते. तर म्हणून तो कुबेर हा देवांचा भांडारी आहे, ते पैसे देणार आहे, त्यांना तो आर्थिक मदत करणार आहे असा उल्लेख वैदिक ग्रंथामध्ये, पौराणिक ग्रंथामध्ये आहे. अच्छा. यक्षांचा राजा कुबेर याबद्दल थोडंसं सांगता येईल का सर? हो, तर कुबेर जो आहे त्याच्याबद्दल असं जी रामायणातली कथा अशी आहे की तो रावणाचा भाऊ होता. आणि आपण यापूर्वी पाहिलं की रावणाला राक्षस म्हटलंय, पण कुबेराला राक्षस म्हटलेलं नाही. हा, तर त्याला यक्ष म्हटलंय. तर ह्या जे काही यक्ष होते त्यांचा उल्लेख गंधर्व आणि यक्षाशी संबंधित आहे. आणि बरेचदा गंधर्वांना यक्ष म्हटलंय आणि भगवान बुद्धाचा उल्लेख यक्ष असा काही ठिकाणी केलाय. तर आनंद कुमार स्वामी फार मोठं नाव आहे या क्षेत्रातलं सांस्कृतिक दृष्ट्या, आणि त्यांनी यक्षांना भूत म्हटलंय. ही फार महत्वाची माहिती आहे, कारण भूत पिशाच या शब्दाबद्दल जो तिरस्काराचा भाव आहे सर्वसामान्यांच्या मनात, तो वैदिक आणि पौराणिक ग्रंथांनी तयार केलाय. आणि भूतांना पिशाच असंही म्हणतात, किंवा पिशाच शब्द तर आणखी वाईट या अर्थाचा. आपण यापूर्वी पाहिलं पिशाच शब्दाचा अर्थ होतो मांस खाणारे, आणि आपण दिवाळीच्या दिवशी मांस खाण्याची पद्धत आदिवासीमध्ये आहे हे म्हटलं म्हणजे आदिवासी पिशाच आहेत. आणि विशेषतः मराठी भाषा जी निर्माण झाली तिच्या निर्मितीला कारण पैशाची नावाची भाषा आहे, तिला पिशाच भाषा असे म्हणतात आणि भूत भाषाही म्हणतात. याचा अर्थ मराठी भाषा बोलणारे सर्वच भूत आणि पिशाच आहे, साधा अर्थ आहे. म्हणजे पैशाची भाषा बोलणारे सर्व लोक यक्ष होत. यक्ष म्हणजे आपण सर्व. आता यक्ष या शब्दाचं वेगळेपण यासाठी आहे कारण वैदिकांनी त्यांना पूजा करणारे म्हटलंय, म्हणजे ते यज्ञ न करणारे. म्हणजे भारतीय संस्कृतीचे प्रामुख्याने उपासना पद्धतीचे दोन भाग सरळ सरळ आहे. एक पूजा करणारा वर्ग, दुसरा यज्ञ करणारा वर्ग. आणि जे यज्ञ करीत नाही ते आर्यांचे किंवा वैदिकांचे शत्रू होते. म्हणून आर्यांच्या ग्रंथामध्ये, वैदिकांच्या ग्रंथामध्ये यक्ष या शब्दासोबतच राक्षस, गंधर्व, भूत, पिशाच, गुह्य यांचा उल्लेख येतो आणि विनायकांचा उल्लेख येतो. विनायक हे जे दैवत आहे त्याला आपण आता गणपती म्हणतो, तो नायक आहे, म्हणजे नेता आहे, यक्षांचा नेता आहे. आणि ह्या विनायकाच्या बद्दल जी काही विकृत वर्णन आहे वैदिक ग्रंथामध्ये, त्यामुळे विनायक हे सुद्धा देवांचे शत्रू होते, म्हणजे देव आर्यांचे शत्रू होते असं दिसतं. आणि त्यातले जे पराक्रमी लोक होते त्यांना महावीर म्हटलंय, आणि जे विद्वान लोक होते त्यांना विद्याधर म्हटलंय, म्हणजे ज्ञानवान. तर अशा तऱ्हेने यक्ष हे ज्ञानवान होते आणि पराक्रमी सुद्धा होते.
आणि त्यांची जी ओळख आहे ती प्रामुख्याने त्यांच्या कुलचिन्हावरून केली जात असे. आपण चिन्हांवर यापूर्वी बरेचदा चर्चा केली आहे. जसं वानरमुखी यक्ष म्हणजे हनुमान, सिंहमुखी यक्ष म्हणजे नारसिंह, गजमुखी यक्ष म्हणजे गणपती आणि किन्नरांचा उल्लेख अशाच तऱ्हेने पक्ष्यांचे मुखवटे घातलेले असा येतो. पशुपक्ष्यांच्या चिन्हावरून त्या मुखवट्यावरून त्यांना ते ओळखलं जात असे. आणि आपल्याकडे महाराष्ट्रात आणि इतरही मराठी राज्यांमध्ये 52 वीरांची पूजा प्रचलित आहे. तर त्या 52 वीरांना ब्रह्म असं म्हणतात आणि ब्रह्म हा शब्द यक्ष संस्कृतीतून आला आहे. अशा वीरांची शिळा निर्माण करण्याची जी पद्धत आहे, विराटकाल किंवा विरगळ, ही जशी जगभर आहे तशी महाराष्ट्रात सुद्धा आहे. आणि आपण यापूर्वी पाहिलं की पंढरपूरचा विठ्ठल हा एक विरगळ आहे असं डॉक्टर राजगिरे यांनी त्यांच्या श्री विठ्ठल एक महासमन्वय या ग्रंथात सिद्ध केला आहे. यक्षांचा संबंध अशा तऱ्हेने वीर आणि पराक्रमी आणि ज्ञानी अशा प्रवृत्तीशी जसा येतो तसा वनस्पती सृष्टीशी सुद्धा येतो. बालकृष्ण दाभाडे नावाचे विद्वान विदर्भात होऊन गेले, नागपूरला ते राहत होते. त्यांचा एक लेख आहे अक्षरशोध या ग्रंथातला. यक्ष आणि यक्षशिल्पांची परंपरा असा हा तो लेख आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की डॉक्टर आनंद कुमार स्वामी या निष्कर्षावर पोहोचले की वैदिक साहित्य यक्षाकडे 2 दृष्टीने पाहत असावे. आर्येतर देवतांकडे आर्य ज्या अविश्वासात्मक व संदेहात्मक दृष्टीने पाहत होते तीच भयाची व अविश्वासाची दृष्टी यक्षांविषयी आढळते. पण अथर्व वेद उपनिषदे यात यक्षाविषयी फार आदर व्यक्त केलेला आढळतो. कुमार स्वामींचे मत आहे की वैदिक साहित्यात जीवन वृक्ष, वनस्पती विश्व व जल ज्याचा संबंध जीवनाशीच आहे त्यांचा संबंध यक्ष संप्रदायाशी लावलेला आढळतो. यक्ष या वनस्पतीच्या देवता आहे. जीवनात प्राण ओतरणाऱ्या वनस्पतीचे रक्षण व वर्धन ते करतात. त्या पर्जन्याच्या देवता आहेत म्हणून त्यांचा संबंध जलाशी आहे. अर्थात या एक प्रकारच्या वनदेवता म्हणायला हरकत नाही. अथर्ववेदात वरुण प्रजापतीस पाण्यावर आराम करणाऱ्या यक्षाची उपाधी दिली आहे. या जलांनी त्याला महान देवत्व व शक्ती प्राप्त करून दिली आहे. ब्रह्म आणि यक्ष हे शब्द समान अर्थाने ब्राह्मणात्म उपनिषदात वापरलेले आढळतात. या विवेचनावरून आर्यपूर्व सिंधू संस्कृतीतील निसर्ग शक्तीची पूजा करणारे लोक म्हणजे यक्ष होत हे स्पष्ट होतं असं आपल्या आनंद कुमार स्वामींनी म्हटलंय. यज्ञ संस्थेचे ते विरोधक होते त्यामुळे यज्ञ संस्थेच्या समर्थकांनी त्यांच्याबद्दल विकृत वर्णन केला. त्या लोकांचा राजा कुबेर होता असा उल्लेख त्या ठिकाणी आढळतो. खरं आहे सर. सर यक्षरात्रीबद्दल काय मिस होत असेल तर कव्हर करता येईल का संक्षिप्त स्वरूपात अजून? तर यक्षरात्रीबद्दल बोलायचं तर त्या दिवशी जुगाराची पद्धत होती असं वाचण्याच्या कामसूत्रात आहे. आणि यक्षांबद्दल बोलायचं झालं तर जैन, बौद्ध आणि नंतरच्याही काही धर्मांमध्ये आपण ज्याला हिंदू धर्म म्हणतो त्यामध्ये यक्षाचा समावेश झाला. आणि यक्षरात्री ही जी आहे या दिवशी कुबेराची पूजा यासाठी करायची आणि ती यक्षांचा राजा होता. आणि गुप्त काळामध्ये विष्णूचं महत्व वाढलं त्यामुळे कुबेराची जागा विष्णूंनी घेतली आणि मग विष्णूची पत्नी म्हणून लक्ष्मीला पूजनीय ठरवण्यात आलं. तर बौद्ध धर्मग्रंथामध्ये यक्षरात्रीचा उल्लेख आढळतो. जख जता असा उल्लेख आढळतो आणि यक्षांच्या सन्मानार्थ हा उल्लेख होत असे असं डॉक्टर वासुदेव शरण अग्रवाल यांनी 10 आणि पल्ल्या या लेखामध्ये म्हटलंय. अशा तऱ्हेने म्हणजे हा उल्लेख जो आहे यक्षरात्रीचा अनेक ग्रंथामध्ये आढळतो. म्हणून आपण या ठिकाणी दिवाळीला यक्षरात्री म्हटलेलं आहे. खरं आहे सर. आता पुढच्या भागामध्ये सर मला जाणून घ्यायचं होतं म्हणजे एक नेते होते कोणतरी, त्यांची डिबेट चालली होती टीव्हीवर. त्यांनी असा उल्लेख केला की रावणाला उगीचच नायक ठरवलं जात आहे सध्या. रावण नायक होता असं चित्र एकंदरीत तयार केलं जात आहे. त्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं होतं. रावण कोण होता असा एक एपिसोड करावा अशी माझी इच्छा होती. तर करता येईल? आपण मला ते दसऱ्यावर केला नाही का एपिसोड? नाही केला असेल. दसऱ्यावर केला पण ते धर्मांतर वगैरे, तर अशोक विजयादशमी वगैरे, दसरा सणात रावण दहनाची घुसखोरी असं केले. पण एक सेपरेट मला रावणाबद्दलच जाणून घ्यायचं होतं.
कारण ते शरद तांदळेंचं पुस्तक आहे रावण राक्षसांचा राजा. आपला एक एपिसोड पण आहे असुर दैत्य दानव कोण होते. तर रावणावर थोडीशी चर्चा करावं असं मी म्हणतोय. करू ना, काय तर पुढचा रावण दहन दिवाळीच्या काळातही होतं, त्यामुळे रावणाच्या व्हायला हरकत नाही. आणि रामलीला या काळात होते. कालच अयोध्येला दिवे लावले आणि रामलीला झाली. असं रामाचा आणि दिवाळीचा काही संबंध नाही, तसा रावणाचा आणि दिवाळीचा काही संबंध नाही. तसा दसऱ्याचा आणि रामाचा पण संबंध नाही, हे ऑलरेडी आपण डिस्कस केले. हो हो. सर मग पुढच्या भागामध्ये रावण कोण होता? नाही, पुढचा भाग दिवाळीचाच घेऊ आपण. महानायकांना खलनायक करणारी दिवाळी असा त्याचं शिक्षण. येस सर, महानायकांना खलनायक करणारी दिवाळी. उद्या घेऊ आपण तो एपिसोड. येस सर. तर श्रोते हो, पाहत रहा मराठी दर्शन. अशी माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि डॉक्टर अशोक राणा यांची पुस्तकं नक्की मागवा, जी आम्ही व्हिडिओमध्ये दाखवतोय. वाचन करा, चिंतन करा आणि मराठी दर्शनचे हे व्हिडिओ आपले नातेवाईक मित्र यांच्यापर्यंत पोहोचवत चला. सर, वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.